नमस्कार, शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या. जयसिंगपूर ताराणी आघाडीचे माजी नगरसेवक तथा पक्षप्रतोद माननीय श्री बजरंगदादा खामकर यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्याचे नेते माजी आमदार महादेवराव माडी, शिरोळ तालुक्याचे विद्यमान आमदार माजी मंत्री राजेंद्र पाटील एड्रावकर, तसेच हातकणंगलेचे नूतन आमदार अशोकराव माने, माजी जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाई, उद्योगपती नंदू बलदवा, माजी नगराध्यक्ष प्रकाश झेले, रोटरी क्लब ग्रीन सिटीचे अध्यक्ष अविनाश पटणखुडे, सुदर्शन कदम, माजी नगरसेवक शीतल गतारे, शैलेश आडके, पिंटू खामकर, बाळासाहेब वगरे, डॉक्टर खामकर, फारुख कडबी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूरचे युथ आयकॉन कृष्णराज महाडिक, तसेच माजी नगराध्यक्ष संजय पाटील एड्रावकर, जांभळीचे सोनूसिद्ध महाराज, माजी नगराध्यक्ष युवराज शहा, माजी नगरसेवक राहुल बंडगर, सजयराव पवार, सांगलीचे नगरसेवक पैलवान मंगेश दादा चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सचिन सावंत, अयूब मुजावर, तानाजी हराळे, माजी रोटेरियन रुस्तम मुजावर, उद्योगपती प्रवीण उर्फ पिंटू बलदवा, राकेश पारीख यांच्यासह जयसिंगपूर पंचक्रोशीतील दिग्गज मान्यवर उपस्थित होते. माजी नगरसेवक बजरंग खामकर यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यासाठी उद्योगपती तथा मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष संतोष नाना खामकर व धनंजय माडिक युवा शक्तीचे कार्यकर्ते, तसेच मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते, बीके ग्रुप, नानाप्रेमी ग्रुप व बजरंग खामकर यांच्यावर प्रेम करणारे सर्वच कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले आहे. दरम्यान सकाळी संसदरत्न खासदार धनंजय माडिक यांनी बजरंग खामकर यांना फोनवरून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच माजी खासदार संजय काका पाटील, गुरुदत्तचे चेअरमन माधवराव घाडगे आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. पाहूया माजी नगराध्यक्ष संजय पाटील एड्रावकर आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी बजरंगदादा खामकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना दिलेल्या प्रतिक्रिया. राहुल बंडगर, उपस्थित आपण सर्व बजरंगवर प्रेम करणारे सर्व मित्रपरिवार, प्रथमतः मी बजरंगला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं एक समाजातील चांगला कार्यकर्ता म्हणून बजरंगकडे पाहिलं जातं. समाजात सर्वसामान्यांना उपयोगी पडणं आणि सर्वसामान्यांच्या मदतीला हात देणं, या पद्धतीने अतिशय उत्कृष्ट काम बजरंगच्या मार्फत या जयसिंगपूर शहरामध्ये होतं. खास करून आम्हाला सुद्धा अभिमान आहे की बजरंग आपल्या माध्यमातून अतिशय चांगलं काम आपण सर्व लोकांची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून करतात. या वाढदिवसानिमित्त मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि भविष्य काळामध्ये सुद्धा अशीच आपल्या हातनं चांगले काम होत राहावे अशी आशा व्यक्त करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ड्रायव्हर साहेब. यानंतर कोल्हापूरचे युथ आयकॉन उपस्थित असलेले सन्माननीय संजय दादा, सोनू महाराज, प्रकाश अण्णा, मंगेशजी चव्हाण, पिंटूजी बलदवा, पवनजी बजाज, उपस्थित सर्वच मान्यवर आणि ज्यांच्या वाढदिवसासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित आहात असे बजरंगदादा खामकर. आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथं सर्वजण उपस्थित आहेत, तर एकदा जोरदार टाळ्या देऊन त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आपण सर्वांनी शुभेच्छा देऊ. शुभेच्छा फक्त वाढदिवसासाठी नाही, पण 2 नाही 4 नाही, सर्वांपेक्षा 10 पावलं पुढे असणारा हा परिवार आहे, त्यासाठी शुभेच्छा देऊ. मी आता इथून पुढे आपल्याला शिरोळला सुद्धा जायचंय, त्यामुळे मी फारसे इथं काय बोलत नाही. परंतु आपल्याला सर्वांना माहिती आहे की महादेवराव महाडिक साहेबांची इथं माणसं कोण, तर इथं डॅडींचं आणि मला वाटते बजरंग दादांचं नाव निघेल. आणि मी आत्ताच त्यांना ऑफिसमध्ये सांगत होतो, संजय दादा आप्पा आजपर्यंत माझ्या वाढदिवसाला पण कधी आलेले नाहीत, पण आज सकाळी 9 वाजता इथं दारात होते. तर सांगायचं एवढंच आहे की गेले अनेक वर्ष म्हणजे माझ्या जन्माआधीपासून मला वाटते आपल्या सर्वांचे सन्मान्य महादेवराव महाडिक साहेब असतील, सन्मान्य खासदार धनंजय महाडिक साहेब असतील आणि संपूर्ण महाडिक कुटुंब असेल, यांच्याशी एक फार जवळचं नातं या खामकर कुटुंबाचं जुडलं गेलेलं आहे. त्याचबरोबर मला आता बजरंगदांनी सांगितलं की आज इथं जे कोण उपस्थित आहेत हे सगळे परिवारातले सदस्य आहेत, म्हणजे ही सगळी जवळची कोर टीम आहे सगळी. त्यामुळं मी इथं तुम्हाला बाकी फारसं बोलण्यापेक्षा एवढंच सांगेन की गेले अनेक वर्ष तुम्ही ज्या पद्धतीने समाजासाठी, महाडिक कुटुंबासाठी प्रामाणिकपणे इथं काम केलं आहे, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद म्हणतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि हे करत असताना मला आपल्याला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की या आता मागच्या 1 वर्षात लोकसभा असेल, विधानसभा असेल,
आपल्याला सर्वांना माहिती खूप चांगला स्कोप आता आपल्याला इथून पुढं या संपूर्ण पुढच्या 5 वर्षाच्या कार्यकालमध्ये करण्यासाठी आहे. सन्माननीय खासदार धनंजय महाडिक साहेब आता राज्यसभेवरती आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती की लोकसभेच्या खासदारांमध्ये राज्यसभेच्या खासदारांमध्ये फार फरक असतो. खासदारांना संपूर्ण राज्यभर फिरावं लागतं आणि त्यात तर आपले संसद रत्न खासदार असल्यामुळं त्यांना राज्य आणि राज्याच्या बाहेरच्या सुद्धा भरपूर जबाबदारी आहे. परंतु आता ह्या निवडणुका झाल्यानंतर मी सुद्धा एक घोषणा केली की युवा शक्ती, महाडिक युवा शक्तीचं आता पुनर्वसन इथून पुढे चालू करायचं. आणि मी पुनर्वसन शब्द एवढ्यासाठी वापरतोय की मला सुद्धा हे मान्य आहे 2014 मध्ये साहेब पहिल्यांदा लोकसभेमध्ये गेल्यानंतर त्यांचा फार व्याप वाढला. म्हणजे आता ते मला समजणं अवघड आहे, पण मी माझ्या डोळ्याने जे बघितले, मी ज्या गोष्टीचे साक्षी आहे ते सांगतोय की त्यांचा फार व्याप वाढला आणि त्यांना भरपूर जबाबदाऱ्या दिल्या गेल्या आणि दिल्ली, मुंबई अशा ठिकाणी भरपूर वेळ द्यावा लागतो. आणि हे सर्व करत असताना कुठं तर लोकसभेचा जो क्षेत्र आहे, जो मतदारसंघ आहे, म्हणजे आपल्या लोकसभेत, तुम्ही इथं आता वेगळ्या भागात आहे, आपल्या लोकसभेत 2,500 पेक्षा जास्त गावं आहेत आणि वाड्या वस्त्या जर तुम्ही धरलं तर ते 3,500च्या वर जातात. त्यामुळं हा क्षेत्र संपूर्ण पिंजून काढण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी एका खासदारांसाठी फार अवघड असते. परंतु मी जसं मगाशी सांगितलं की ही निवडणूक झाल्यानंतर मी स्वतः संपूर्ण महाडिक युवा शक्तीची जबाबदारी साहेबांकडनं मागितलेली आहे आणि इथून पुढे आता खास करून महाडिक युवा शक्तीच्या लोकांसाठी, कार्यकर्त्यांसाठी काम करायचं आता मी इथून पुढे ठरवलंय. आणि ते करत असताना आता ह्या नगरपालिकेचे मला वाटते 24 सीट आहेत. त्या 24 सीटांपैकी सगळ्यात जास्त लीडनी येणारी सीट ही बजरंगदादा खामकर यांची पाहिजे. यासाठी खात्रीपूर्वक आपण सगळ्यांनी आता इथून पुढं ताकदीने काम करायचं आहे. मला माहिती की आता तुमचा मतदारसंघ वेगळा असून सुद्धा आपल्या लोकसभेला तुम्ही तिकडे येऊन किती राबताय. जसं प्रत्येक जण तुमच्यातला मुन्ना साहेबांसाठी घर टू घर जाऊन राबला होता, तुमच्या इलेक्शनला मी इथं घर टू घर राबणार आहे, तुमच्यासाठी येणार. आज इथले सन्माननीय आमदार महोदय, खासदार महोदय सर्वजण आपल्याला ताकदीने आपल्याबरोबर काम करणार ह्याची खात्री मी तुम्हाला देतो. कारण आता आपलं सरकार जे आहे, महायुतीचं सरकार, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, तुम्हाला सर्वांना माहिती की ह्या तिन्ही मोठ्या नेत्यांनी विशेष लक्ष कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घातलं होतं. म्हणजे खास करून लोकसभेचे मला वाटते तुम्ही किस्से आता ऐकला असाल, रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या इथं फिरत होते. म्हणजे तुम्ही विचार करा किती विशेष लक्ष त्यांचं या कोल्हापूर जिल्ह्याकडे आहे. इथून पुढं आता आपली जे काही कामं असतील ती सोडवण्यासाठी आपले आमदार महोदय, खासदार महोदय, मंत्री महोदय इथून पुढे कार्यरत असणार आहेत. आणि तसंच मी मगाशीच बावनकुळे साहेबांचं भाषण ऐकत होतो आणि त्यामध्ये त्यांनी सांगत होते की 2024 हा वर्ष हा नेते मंडळींच्या निवडणुकीचा वर्ष होता. आता 2025 हा कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचा वर्ष आहे. त्यामुळं जसं तुम्ही नेते मंडळींसाठी राबताय तसंच आता नेते मंडळी सुद्धा तुमच्या कार्यासाठी राबणार आहेत इथून पुढं, असं मी आपल्याला एक विश्वास व्यक्त करून देतो. फारसा वेळ घेत नाही, आपल्याला अजून पुढे कार्यक्रमात जायचं आहे. आता आपण बजरंगदा बोलून झाल्यानंतर केक कटिंगचा कार्यक्रम घेऊया. आपण सर्वांनी मला आज इथं तुमच्या वाढदिवसानिमित्त मी असेल तसा तर येतोयच, पण आमंत्रित केला, माझा सन्मान केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो.